साखरेमध्ये वाटताना मी थोडीशी इलायची पण घातलेली आहे. मध्ये पुदिना राईस शिजत आहे, याच्यामध्ये इलायचीच्या बिया घालाव्यात, मस्त नॅचरल ड्रिंक पितील. ही आळी पानं खाऊन टाकत असते. धन्यवाद आपका. नीट पकड. देशी गायच्या दुधापासून बनले. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:15 वाजलेत आता आणि मी आता दादूसाठी डब्बा बनवत आहे. इथं मी गॅसवरती एका साईडला कांद्याची पात शिजायला ठेवलेली आहे आणि एका गॅसवरती तवा ठेवलेला आहे चपात्या बनवण्यासाठी. इथं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे. पण चपाती बनवायच्या अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते. चपाती बनवत आहे आणि आज कंटिन्यू स्वयंपाक होणार आहे. मी मध्ये ब्रेक नाही घेणार आहे. रोज ब्रेक घेऊन मी टेरेसवरती जात असते, पण आज टेरेसवरती नाही जाणार आहे कारण आज माझे सांधे खूप दुखत आहेत. काल घरातली कामं पण भरपूर केली, योगासनं पण झाली आणि सायंकाळी महादेवाच्या मंदिरात पायी गेली. त्याच्यामुळे आज सांधे खूप दुखत आहेत. थोड्या वेळाने मनाला पाठवते टेरेसवरती जेल आणि थोडंसं तांदूळ घेऊन. दुड्या गरम आहे. आभारी आहे. आंघोळ केलीस ना? तिलक लगाया कर बेटा. आओ जाओ. ये क्या पंडित जी? लोखंड है? नहीं, स्टील है पंडित जी. आपको पता है? पंडित जी काल रात्री बनवलेलं तूप काढत आहेत या फुलपात्रामध्ये. थोडंसंच झालं तूप, कारण लोणी थोडंसंच निघालं. बघा किती छान पिवळं जरद तूप दिसत आहे, देशी गायच्या दुधापासून बनलेलं. कोंडेजी आता देवपूजा करत आहेत. आज माझा मना चाललेला आहे पक्ष्यांसाठी पाणी घेऊन. धन्यवाद आपका. नीट पकड. औषध. आणि आज कोंडेजी लवकर जेवण करायला बसलेले आहेत. आता मी सुद्धा जेवण करायला बसलेली आहे. जेवणामध्ये मी बनवले आहे काशी भोपळ्याची भाजी, शापूची भाजी आणि कांदा पात. म्हणा आमच्या बरोबर नाही बसणार जेवण करायला, कारण त्याला आत्ताच वाटी भरून ड्रायफ्रुट्स खाल्लेले आहेत भिजवलेले. तो म्हणला की आम्ही थोड्या वेळा जेवण करतो. म्हणलं ठीक आहे राजा. अणम ब्रह्मा रसं विष्णु गुप्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषोण लिप्यते. मस्त बनले. तुम्ही पण या जेवण करायला. आ जाओ पंडितजी. आमच्या दूधवाल्या भैयानी दूध ठेवून गेलेला आहे आता जस्ट. आज 1.5 लिटर दिलं फक्त. चला आता दूध फोडून गरम करायला ठेवते. किचन ओटा मी स्वच्छ केलेला आहे आणि आता दूध गरम करायला ठेवते. आता दुपारचे 12 वाजले आहेत आणि आज माझे सगळे कामं लवकर उरकलेली आहेत, कारण मनाने पण बरेच मदत केली आहे मला कामामध्ये. तर मी आता थोडंसं खाली जाऊन येते. पार्किंग मध्ये थोडंसं निर्माल्य आहे ते झाडाच्या आळ्यामध्ये टाकून येते. चल आता खाली जाऊन येते. पार्किंग आमची शांत शांत आहे उन्हाळ्यामुळं. चला ह्या आळ्यामध्ये ओतते. थोडंसं पाणी घालते त्याच्यामध्ये. आम्ही 2-3 दिवस आमच्या नवीन घरी होतो तर दादूनी पाणी घातलं नाही. आवळ्याचं झाड जळून गेलेलं आहे आणि बेलाचं पण झाड थोडंसं सुकलेलं आहे, पण ठीक आहे, हिरवा आहे. पाणी घालते, फुटेल कदाचित. सारखी विमान जात असतात वरून. या कुंडीमध्ये लिंबूची 2 रोपं आलेली आहेत आणि मी बी टाकलेलं चांगलं रसाळ लिंबू होतं, ते छान रोप आलेली आहेत. पण काय काय पानावर ना असं रोग पडतोय, आळी पडलेली आहे. ही आळी पानं खाऊन टाकत असते, त्या पानालाच काढून टाकते. क्या करे. चलो. आणि इकडे पुदिना पण आलेला आहे कुंडीमध्ये. नागवेल खूप छान आलेली आहे, छान हिरवी हिरवी दिसत आहे.
लाजळू लाजली. राधे तेरे चरणों की शाम तेरे चरण की. बापरे दम लागतो खरणवरती येईपर्यंत. थोड्या वेळाने मी कैरीचं पण बनवणार आहे. इथं कैरी ठेवते म्हणजे आठवणीत राहील मला. आता थोडा वेळ मी आराम करते कारण आज खूप थकलेली आहे आणि खूप जॉईंट पेन होत आहेत माझे. हाँ जी खाना खा लिया पुत्र? खा लिया खा लिया खा लिया खा लिया. अरे बोल. कुछ नहीं बोलना हमें. का रे नाराज आहेस तू? तासभर आराम झालेला आहे माझा आणि आता कैरी उकडायला ठेवते. कैरीवरती झाकण ठेवते आणि ह्या कैरीपासून मला आज कैरी पण बनवायचं आहे. कैरी शिजण्याचा वास पूर्ण घरभर येत आहे आणि मना मला विचारतोय की तू काय बनवताय. त्याला म्हणलं बाळा मी कैरी पण बनवणार आहे. एवढा छान खमंग वास येतोय कैरीचा. दाद्या का तुला पेशन्स नाहीत बाळा? तू 8 वेळा बेल वाजवलीस. 8 वेळा फक्त सावलीत आलायस ना. हा क्या हे बोले. फक्त मेट्रो स्टेशन ते आपलं घर 2 किलोमीटरचं अंतर. तुला ऊन एवढं सहन होत नाहीये. तू कैसा गुंडा बनेगा. हा चला कैरी थंड झालेली आहे. आता सोलून घ्यायची कैरी. कैरीचा गर काढते आता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरून घेते. आणि इथं पावभर साखर वाटून ठेवलेली आहे मी. चलिये दादूला माझ्या खूप आवडतं कैरी पण. कैरीचं पण बनवणं खूप सोपं आहे. कैरीचा गर छान बारीक वाटला गेलेला आहे. आता हा गर या पिठी साखरेमध्ये घालायचा. एकदम आमरस वाटतंय पांढरा आमरस. कैरी आंबट असते ना म्हणून गूळ किंवा साखर भरपूर घालावी लागते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालते. मी सगळं पाणी पातेल्यामध्ये ओतते. कैरीचा गर आणि साखर छान मिक्स करून घ्यायची. साखरेमध्ये वाटताना मी थोडीशी इलायची पण घातलेली आहे. कैरी पाण्याची पहिली टेस्ट माझ्या मनाला देत आहे मी. 1 वाटी कैरी पण असेल तर 3 वाट्या पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे 1 क्वार्टर कैरी पण 3 क्वार्टर पाणी. आणि याच्यामध्ये साखर खूप घातलेली आहे त्याच्यामुळे. 1 2 3. वा हे घे म्हणा. टेस्ट करून सांग कैरी पण कसं बनलं आहे ते. लेले बेटा गुड गुड छान पीले बेटा. विमान जात असेल ना काही बोलता येत नाही. वा 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 अप्रतिम. इन्स्टंट एनर्जी वाला ड्रिंक बनवलेला आहे मी आज. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. खूप छान लागतं टेस्टला. साखरेचं आणि कैरीच्या गराचं प्रमाण मी अंदाजे घेतलेलं आहे. साखर तर जवळजवळ पावभर असेल घरातलीच. आणि कैरीचा गर सुद्धा मला वाटतं 1 वाटीभर असेल कदाचित. मी मोजलं नाही. ऍक्च्युली काढून ठेवायला पाहिजे होतं या वाटीमध्ये बारक्या पण काढला नाही. अंदाजेच मी म्हणत आहे की 1 वाटी गर असेल आणि त्याच्यात 10 वाट्या मी साखर घेतलेली. 10 वाट्या म्हणजे जवळजवळ पावशेर किंवा त्याच्या वर असेल साखर. तर याप्रमाणे प्रमाण घेतलेलं आणि थोडीशी इलायची पण टाकली ती वाटताना साखरेमध्ये. तर असं कैरी पण बनवले आहे मी. आता झाकण ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. 2-3 दिवस चिरंजीव मस्त नॅचरल ड्रिंक पितील. आता मी इलायचीचं बी एका लहान कुंडीमध्ये लावत आहे. बघू त्याच्यापासून इलायचीचं रोप येते का. माझ्याकडे ही लहान कुंडी रिकामीच होती. म्हणलं याच्यामध्ये इलायचीच्या बिया घालाव्यात. बघूया रोप येते का. आणि इथं मी 2 इलायच्या भिजायला ठेवलेल्या सकाळी पाण्यामध्ये. आता याच्यातलं पाणी काढते. हे इलायचीचे बी आहेत. थोडीशी माती गेलेली आहे माझ्याकडून. आता ह्या कुंडीमध्ये ओतते ह्या बिया. इलायचीचं रोप यायला मला वाटतं 2 ते 2.5 महिने लागतात. बघूया येते का. त्या बिया पडलेल्या आहेत तिथं. त्याच्यावरून थोडीशी माती घालते. ह्या कपामध्ये पण 2-3 बिया शिल्लक आहेत. थोडंसं पाणी ओतते आणि याच्यामध्ये ओतते. चला सगळ्या बिया याच्यामध्ये पडलेल्या आहेत. याच्यातून 1 रोप जरी आलं ना तर मी खूप आनंदित होईल. चला आता रोज पाणी घालावं लागेल याला. 2-2.5 महिन्यात येतं म्हणतात. बघूया. मी याच्या अगोदर 2-3 वेळा ट्राय केलेलं इलायचीचं रोप लावण्याचा पण आलंच नाही माझ्याकडून. आत्ता पुन्हा ट्राय करते आहे.
सायंकाळचे 5 वाजलेत आता आणि आज मी योगा क्लासला गेले नाही कारण माझे आज खूप जॉईंट पेन होतात. म्हणलं थोडा वेळ आता श्रीरामचरित मानस वाचावं. राम सिया राम जय जय राम. तीतिर लावक पदचर जूता बरनी न जाई मनोज बरूता. रतगिरी सीला दूदंबी जरना चातक बंदी गुणगन बरना. सायंकाळचे 6:30 वाजलेत आता आणि मी आज लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण मला आज बाहेर जायचं आहे. या डेस्कीमध्ये पुदिना राईस शिजत आहे आणि ह्या पातेल्यामध्ये तुरीची डाळ शिजत आहे. आणि आज संध्याकाळी भाजीमध्ये मी केळीची भाजी बनवणार आहे तर त्याची तयारी केलेली आहे. भात शिजल्यानंतर केळीची भाजी बनवून घेते. तर आज व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.